लक नशीब दैनिक ऐक्य सातारा जून 2022. गुगल म्हणतं लक म्हणजे चांगलं वाईट जे घडतं ते कर्मामुळे नाही, पण चान्समुळे, आपोआप होणाऱ्या शक्यतेमुळे. ते डेस्टिन्ड आहे, नशीब आहे, दैव आहे, विधिलिखित आहे, यावर चर्चा होऊ शकते. ती आपापल्या श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा भाग आहे. नाण्यावरच्या काट्यापेक्षा छापा करण्यामध्ये जास्त धातू वापरला जातो, चांदी वापरली जाते. म्हणून टेक्निकली छापा जड असतो, त्यामुळे काकणभर जास्त वेळा काटा वर येतो. पण नाणं पडलंच नाही, उभं राहिलं याची पण शक्यता नगण्य असली तरी असतेच. अर्थात शोलेमध्ये असल्या नाण्याचा विषय उगाच मनात आणू नका. न तशी टाकसाळ कधी झाली, न सिनेमाची भट्टी तशी कधी जमली. ही एक प्रॉबॅबिलिटीज म्हणा. म्हणजेच कुठलीही घटना होण्याची एक शक्यता असते, चान्स असतो, प्रॉबॅबिलिटी म्हणूयात त्याला समजण्यासाठी. हा लेख लिहून झालाच नाही, ईमेल आलाच नाही, संपादक डुलकीच घेत होते, काही होऊ शकतं, त्याची प्रॉबॅबिलिटी एक आहे समजलं की मग लक बद्दलची सुखदुःख निघून जातं. संख्याशास्त्र, स्टॅटिस्टिक्स थोडं लक्षात घेतलं तर मी लकी आहे, सुनबाई अनलकी आहे वगैरे सगळं गळून पडतं. कारण प्रॉबॅबिलिटीच्या सापशिडीत बऱ्याच शिड्या लागल्या तरी एखादा साप गिळंकृत करण्याची शक्यता असतेच, नाही का? तुझं तकदीरच खराब, होनी को कौन टाल सकता है, आय बिलीव्ह इन डेस्टिनी, या सर्व लक भोवतालच्या वाक्यांमध्ये नशिबाचे फासे पडले हे वाक्य थोडंफार सत्याच्या जवळ जातं. फासे पडले म्हणजे प्रॉबॅबिलिटीमध्ये, संभावनेमध्ये ही घटना बसली. फक्त बॅडलक बद्दल नाही, अचानक अनपेक्षित यशाला पण अशा उक्त्या आहेत. हातावर तीळ आहे, मटके बाबाचा वरदहस्त आहे, साहेबांच्या नुसत्या प्रेझेन्सनी गणित पालटलं. या सर्व अशास्त्रीय वाक्यातून सुद्धा एकच सूत्र आहे आणि ते आहे प्रॉबॅबिलिटी. प्रॉबॅबिलिटीनी तुझी आजवर साथ दिलेली आहे. परीक्षेला लकी शर्ट घालून जाणं, लकी रंग वापरणं, एखादा बॅट्समन चांगला खेळत असताना डगआउट मधल्या कोणीच जागा न बदलणं, या सर्व क्रिया प्रॉबॅबिलिटी कशा बदलू शकतील, काहीच्या काही विचार. कोणीतरी एक पांढरी दाढीवाला बाबा कुठेतरी बसला असेल, तमाम जीवसृष्टीला ऑब्झर्व करत असेल, पाप पुण्याचा हिशेब ठेवत असेल, कर्माप्रमाणे फळ ठरवत असेल आणि त्याबर हुकूम या जन्मीची कृत्य इथेच भोगायला लागतील वगैरे बुद्धीलाच पटत नाही. मग आपण का म्हणतो की आपली कर्म चांगली असावीत? तर ते सोसायटी, समाज नीट चालावा, गुण्यागोविंदानं राहावा म्हणून नियम वगैरे पाळणं, वेळ पाळणं, शब्द पाळणं हे सोसायटीमध्ये चांगलं राहण्यासाठी पाळलं गेलं पाहिजे. मी जर एकटा हिमालयात राहिलो तर सगळं हे पाळण्याची खरंच गरज नाहीये. सच्चे मन से कुछ करो तो पूरी कायनात तुम्हारे साथ खडी हो जाती है. खरं? मग त्याच काजोलला मिळवण्यासाठी 4 वेगळ्या शाहरुख खाननी प्रयत्न केले सच्चे, तर काजोल कुठल्याकडे वळून बघणार आणि पलटणार? अनिश्चितता आली, भविष्यकाळाची चिंता आली की नशिबाला आपल्या बाजूनी वळवण्यासाठी हे भावनिक प्रयत्न सुरू होतात. डॉक्टर म्हणतात अँजिओप्लास्टी 95% यशस्वी होईल. ही खरं तर चांगली प्रॉबॅबिलिटी आहे, पण त्या राहिलेल्या 5% आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघायला हवं ना, नाहीतर काहीतरी आपण करत सुटतो. लक म्हणजे संभावना, प्रॉबॅबिलिटी. इतका जर आपला आत्तापर्यंत प्रवास झाला असेल तर बघूया की प्रॉबॅबिलिटी बदलता येईल का? मिळालेली, आयती आलेली संधी, क्षमता आणि प्रयत्न यांनी यशाची प्रॉबॅबिलिटी वाढते. मेंदूचा वापर केला, होमवर्क केला, जिगर लावून प्रयत्न केले तर काजोल मिळण्याची प्रॉबॅबिलिटी वाढते. कायनात मदत करो व न करो. रे कोर नावाचा एक तत्वज्ञ म्हणतो, लक इज अ डिव्हिडंड ऑफ स्वेट, मोर स्वेट लकीयर यू आर. निसर्गाने तुमच्या पुढ्यात यशाचा ठेवा ठेवण्यासाठी मानवी कृती लागते. त्याला ना आपण लक मोमेंट असं म्हणूया क्षणभर. लक मोमेंट येण्याची संधी वाढते जेव्हा परिश्रम, क्षमता आणि संधी या तिन्हीचा मिलाप होतो. मी परीक्षेसाठी 4 मधले 2च चॅप्टर्स तयार केले, बाकी ऑप्शनला टाकले. म्हणजे माझी क्षमता आता 2 चॅप्टर्सची आहे. तेवढे 2च प्रश्न आले
तर संधी आणि क्षमतेचा मिलाप झाला. तयार न केलेलेच 2 आले तर ओम फर्स्ट झालं. पण मी माझी क्षमता 4 चॅप्टर्सची ठेवली तर लक मोमेंट येण्याची शक्यता वाढते. पण काही गोष्टी अगदी अनाकलनीय असतात. त्या घडल्या तर चमत्कार वाटतो आणि शापही वाटतो. कुणाला घर बसल्या मोठी लॉटरी लागू शकते किंवा डिवायडरच्या पलीकडून गाडी होलपडत येऊन तुम्हाला ठोकरू शकते. दोन्ही अनाकलनीय, म्हणून व्हेरी व्हेरी लो प्रोबॅबिलिटी इव्हेंट्स म्हणून त्यांच्याकडे बघावं. तर मंडळी, या लककडे डोळसपणे पाहूयात. त्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी क्षमतेने प्रयत्न करूयात. तरी सुद्धा कदाचित यश न मिळण्याची शक्यता आहे हे स्वीकृत करूयात. नशिबावर अवलंबून राहणं, त्याला कोसणं हे दोन्ही टाळूयात. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार होऊयात. निसर्गाकडे काही मागत राहण्यापेक्षा इतक्या अगाध शक्यता निर्माण केलेल्या त्याला, इतक्या अगाध प्रॉबॅबिलिटी निर्माण केलेल्या त्याला म्हणूया कालाय तस्मै नमः.